हे पहा, मांडवगण फराटा येथे जयशंकर फेमस लस्सी ज्यूस सेंटर हे सजवलेले दुकान आहे आपल्या मांडवगण फराटा गावकऱ्यांच्या सेवेसाठी भर उन्हाच्या या उन्हाळ्यामध्ये ज्यूस व थंड पेय व लस्सी आईस्क्रीम हे दुकान सजलेले आहे। येथे अनेक जण भेट देतात व आपल्या या सजवलेल्या हे पहा, स्वच्छता ही खूप सुंदर आहे। इतकं सुंदर सजवलेलं दुकान हे गावामध्ये कुठेही नाही आहे। या दुकानचे हे अजय ठाकूर हे मालक आहेत। तरी हे पहा, सर्व स्वच्छता व्यवस्थित आहे। हे सर्व असताना मात्र एक गंभीर बाब ही आमच्या आपला जन आवाज न्यूज क्राईम चॅनलच्या अशी लक्षात आली की या ठिकाणी हे पहा, आपण थंड पेयासाठी जे हे लोक वापरतात पदार्थ सेंट अथवा काही, याच्यावरती पहा हे 2024 आणि 2025ला हे संपतंय। तर 2025 मधली यांची खरेदी हवी होती, परंतु यांनी ही जुना स्टॉक उचललेला आहे असे त्या माल खरेदी करणाऱ्यांनी कबूल केले आहे की आता 2025 चालू असताना मात्र त्यांनी काही सेंट हे 2024चे खरेदी केलेले आहेत। ही बाब खूप गंभीर आहे। आपण लोकांच्या आरोग्याशी खेळत आहोत हे यांना मात्र समजत नाही। ह्यांना एकमेव माहिती असतं फक्त पैसे कमविणं हे यांचं उद्दिष्ट असू शकतं। तसेच आता आपण पाहत आहोत हे डब्बे आहेत, डब्बे सर्व। तर ह्या डब्यावरती पहा 2023 सर्व डब्यांवरती पहा 2023 हे सर्व डब्बे जे आहेत आणि अजून 30-40 डब्बे त्यांच्या रूमवरती असू शकतात। तरी त्यांचं म्हणणं असं आहे की 2023 जरी असेल आमची खरेदी तरी ही चालू आहे असं त्यांचा दावा आहे। परंतु आज 2025 चालू असताना 2025मध्ये जे हे विक्रेते आहेत, होलसेल विक्रेते, यांच्याकडे हा माल 2025 या तारखेचा मिळत असताना यांनी 2023मधला का उचलला? त्याचं कारणही तसं आहे की जर आज एखादी वस्तू 400 रुपयाला मिळत असेल तो डब्बा, तर ती त्यांना अगदी एक्सपायर होत आलेला जो माल आहे सेंट अथवा काही वस्तू खाद्यपदार्थाच्या वापरण्यात येणाऱ्या, तर त्या वस्तू ह्या अगदी कमी किमतीत हे लोक देतात होलसेलवाले, की म्हणजे 400 रुपयाची वस्तू 125 रुपयालाही दिली जाऊ शकते। त्यामुळे असा परराज्यातून आलेले उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मद्रास या इतर राज्यातून आलेले हे व्यवसाय करणारे मात्र फायदाच पाहतात हे यावरून निदर्शनास येते। लोकांच्या आरोग्याचं ह्यांना काही देणे घेणं नाही। ही बाब खूप गंभीर आहे। याबाबत आपला जन आवाज न्यूज क्राईम चॅनलने हा घेतलेला एक आढावा व एक या लस्सी सेंटरला सुंदर सजवलेल्या भेट देत असताना हा प्रकार लक्षात आला, तो खूप गंभीर आहे। तसेच पुणे जिल्ह्यातील आपण पाहतो शासकीय अधिकारी झोपलेले आहेत की काय, अशा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये त्यांची जबाबदारी आहे की कोण काय वापरतो, त्याच्याकडे परवाना आहे की नाही, लायसन आहे की नाही, याबाबत मात्र हे प्रशासकीय अधिकारी गप्प का, असा समाजाला जनतेला पडलेला प्रश्न आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने किंवा कोणी जर हा असा व्यवसाय चालू केला तर त्याला मात्र दिवाळीच्या वेळी भेट ही द्यावीच लागती, अशी काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवरती खुलासा केला आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनाच मात्र नोटीस निघतात, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्यावरतीच मात्र कारवाई होती। छोटे व्यवसाय आपले करणारे जे असतात ह्यांना त्रास त्या अधिकाऱ्यांकडनं दिलाही जाऊ शकतो, असा काहींचा अनुभव लोकांनी सांगितला, व्यापाऱ्यांनी। आणि आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आईस्क्रीमवाले, लस्सीवाले हे जे लोक आहेत इतर राज्यातून आलेले, हे लोक साधं ज्या हद्दीमध्ये राहतात त्या खोली मालकालाही आपलं आधार कार्ड व काही महत्त्वाची क्रिमिनलची कागदपत्र देत नाहीत। तसेच कोणते खोली मालकही याबाबत तसदी घेत नाहीत। याचाच फायदा हे लोक घेतात।
आणि अशी सुंदर सजवलेली दुकाने थाटून लोकांच्या आरोग्याशी खेळतात, ही बाब खूप गंभीर आहे. तरी हा प्रकार हा आपला जन आवाज क्राईम न्यूज चॅनलने निदर्शनास आणला. जनहितार्थ शासन हितार्थ ही बाब खूप गंभीर आहे. तरी त्या खोली मालकाचं आता त्या आपण यांना माहिती विचारू. आपण भैया आओ. मराठी येती नहीं। बरं. अच्छा, आप इस गांव में आए बिजनेस करने के लिए, तो आपने यही का ग्राम पंचायत प्रशासन है उनको बताया हमको आपके कार्यक्षेत्र में धंधा करने का है, बिजनेस करने का है? नहीं नहीं, उनको नहीं बताया, पर हमारे सेठ आए थे। हाँ हाँ. उनकी जगह है। अच्छा हाँ उनसे बोला था मैंने हाँ हाँ कि जिस दिन उद्घाटन है ना, उस हाँ, दिन हाँ. आप सरपंच को इधर हाँ बुलाइए। हाँ. सरपंच आए थे क्या? अभी हमको तो जानकारी नहीं है नहीं, कि लेकिन- कौन सरपंच है, अच्छा, लेकिन हाँ. सेठ ने बोला था कि मैं सरपंच को बुलाऊंगा। अच्छा, लेकिन आप बिजनेस कर रहे हैं, मालिक नहीं कर रहे, तो आपने बताना चाहिए. हमारी जानकारी नहीं थी ना, हम ये गांव में अभी नए नए थे ना, हाँ. इसके लिए। अच्छा, तो आप इस गांव में आ गए. आपका गांव कौन सा है? हम यूपी के। यूपी के हैं आप. तो आपने यहाँ पे जो महाराष्ट्र शासन का ऑनलाइन पुलिस गृह विभाग होता है या पुलिस चौकी होती है, वहीं पे आपकी जानकारी दी? अभी नहीं दी, अभी अभी आज केवल 7-6 दिन हुआ। नहीं, वो हमारे बात नहीं, वो बात नहीं. अभी नहीं दी है, हम्म. लेकिन आधार कार्ड वगैरह सब देंगे। हाँ. देंगे आधार। तो आप जो ये माल लाया है, वो डब्बा या बोतल, वो कहाँ से खरीदी के है आपने? वो मेरा मामा लेके आया था उधर अच्छा से। हाँ. मैं नहीं लेके आया। तो उसका आपके पास जीएसटी का बिल है? वो उनके पास रहेगा, हमारे पास आप नहीं बिजनेस करते हैं, आपका लेना काम है, है, लेना काम है। फिर लेना चाहिए कि नहीं? आप इधर लोगों को पिला रहे, अगर कुछ हो गया, अभी बाधा हो गया, कुछ हो गया, तो मामा नहीं पकड़ा जाएगा, आपको पकड़ा जाएगा ना? नहीं, ये हमारी गलती हुई है। नहीं.